चंद्रपूर शहरातल्या सिस्टर कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या अवैध देह विक्री व्यवसायाचा रामनगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 24 जुलै रोजी ही कारवाई झाली असून या कारवाईत पोलिसांनी व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेला अटक केली तर 3 अल्पवयीन मुलींची सुटका केली। राणी मेश्राम असं अटकेतील महिलेचं नाव आहे। चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी प्रतिष्ठित परिसर आहे। या परिसरात शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह व्यावसायिकांचं सर्वाधिक वास्तव्य आहे। चंद्रपूर शहरात बऱ्यापैकी ओळख असलेलं ध्वनी अपार्टमेंट देखील याच परिसरात असून या अपार्टमेंटमध्ये सुद्धा सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत आणि याच अपार्टमेंटमध्ये गेल्या काही दिवसांपासून देह विक्री व्यवसाय सुरू होता। राणी मेश्राम ही महिला काही अल्पवयीन मुलींना आणून हा व्यवसाय करत होती। ध्वनी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या या व्यवसायाची खात्रीशीर माहिती घेतल्यानंतर याबाबतची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली। त्यानुसार पोलिसांनी एकाला नकली ग्राहक म्हणून पाठवत या व्यवसायाची पुष्टी केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी धाड घातली। यावेळी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राणी मेश्राम नामक महिला, देह विक्री व्यवसाय चालवणारी महिला आणि 3 अल्पवयीन मुली आढळून आल्या। यावेळी काही संशयास्पद साहित्य देखील आढळून आलं। या प्रत्यक्ष पुराव्यानंतर पोलिसांनी राणी मेश्राम हिला अटक केली आणि मुली अल्पवयीन असल्यामुळे त्यांची सुटका केली। पण ह्या मुली स्वेच्छेनं या व्यवसायात गुंतल्या की त्यांच्याकडून बळजबरीनं हा व्यवसाय करून घेतला जात होता। या दिशेनं पोलिसांचा तपास राहणार आहे। याविषयी लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे। रात्री आम्ही पीटायक खाली कारवाई केलेली आहे। पीटायक म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ इमोरल ट्रॅफिकिंग ॲक्ट, पूर्वीचा सीटा ॲक्ट होता। आम्हाला अशी खबर मिळाली की सिस्टर कॉलनी येथे दोन्ही अपार्टमेंटमध्ये काही व्यवसाय चालतो। त्याप्रमाणे मग आम्ही प्लॅन केला। अधिकारी, स्टाफ, पंच, महिला पंच आणि सोबत घेऊन व्हिडिओ शूटिंग वगैरे करून एक नकली हंटर पाठवला। त्याच्याकडे नोटा दिल्या आणि त्याला सांगितलं की तू जेव्हा कपडे काढायला सुरुवात करशील तेव्हा मला मिस कॉल द्या। तर त्याप्रमाणे त्यांनी जसा मिस कॉल दिला तसा आम्ही तिच्या दार सुटवलो। आत दार बोर्डाचं ते ती मुलगी आपल्याला त्या अवस्थेत सापडली, म्हणजे कपडे वगैरे घालून होते तर ती तयारी केली होते। आणि त्यानंतर आणखी दुसऱ्यामध्ये 2 अल्पवयीन मुली आणि ती जी धंदा करून घेत होती ग्राहक वगैरे शोधून, आणि जिने अपार्टमेंट घेतलं, अपार्टमेंटमध्ये जो फ्लॅट भाड्याने घेतला होता सिस्टर कॉलनीमध्ये, ही राणी मेश्राम, त्यांना आम्ही अटक केली आणि पीटायकच्या सेक्शन 3(2) आणि 4(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला। चंद्रपूर शहरातील नावाजलेल्या परिसरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी पीटा ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे।